नमस्कार मैत्रिणी, आजच्या नवीन एक व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ खास होणार आहे, कारण काय आता खूपच ट्रेंड चाललेला जो ब्लाऊज आहे तो आरीवर्क ब्लाऊज. बाय चान्स तुमच्याकडे आरीवर्क ब्लाऊज आल्यावर त्या आरीवर्क ब्लाऊजचं कशा पद्धतीने कटिंग करायची याचीच तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे. तुमच्याकडे सुद्धा आल्यावर तुम्ही सहजरित्याने कट करून ते ब्लाऊज तुम्ही शिवू शकता. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. काय करायचं बघा. इथे पाठीमागचा पुढचा एका साईडला चॅनल आहे आपलं उजव्या हाताला म्हणजे, आणि हे बाही. ते याचं कटिंग कसं करायचं बघा. कटिंग तुम्ही असं ओपन करायचं आणि हे असं आतून घ्यायचं. ते याचं मी अस्तर पहिल्यांदाच कट करून घेतलंय. अस्तरचे पार्ट बघा कोणकोणते: पाठीमागचा भाग, पुढचा भाग, क्रॉस पट्टी आणि बाही. तर हे पार्ट कोणत्या पद्धतीने ठेवायचे आणि कसे कट करायचे तेच तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मधोमध आणि आपल्या अस्तरचं मधोमध असं व्यवस्थित ठेवून घ्यायचं. इथे तुम्हाला अजिबात घाई गडबड बिलकुल नाही करायचं आहे, कारण आपण जे कट करतोय ते आरीवर्क ब्लाऊज आहे. ते जर एका साईडला झालं तर त्याला काही अर्थ नाही. त्याच्यासाठी मी सांगते की एकदम निवांत व्यवस्थित ठेवून सेंटरला सेंटर मिळून घ्यायचं. मग आपल्याला हे कटिंग करून घ्यायचं. तुमच्याकडे काही असेल तर ते ठेवा, आणि जेणेकरून हे हलणार नाही. आणि हे कट करून घ्यायचं. कट करताना पण थोडंफार जास्त घेऊनच कट करा, नंतर आपल्याला ॲडजस्ट करता येईल. हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे पुढचा भाग. ते आपण असं, तर आपल्याला इथे काय करावं लागेल, कपड्याची जी आहे ते डबल घडी घालायची आणि त्याच्यानंतर इथून पुढचे पार्ट आपल्याला काढायला सुरुवात करायची. ते बघा पुढचा भाग. हे बरोबर या साईडला चॅनल आहे उजव्या हातालाच. हे डिझाईन आणि हे डिझाईन एकत्र मिळवायचं, आणि हे डिझाईन एकत्र करायचं, आणि असं व्यवस्थित ठेवून घ्यायचं. आणि एकदा सोडून दोनदा चेक करून घ्यायचं व्यवस्थित की डिझाईन बरोबर आहे की नाही. ओके. तर आता काय करूया आपण, अस्तरची बाही आपण याच्यावर ठेवून कट करून घेऊया. अस्तर मी बाही जी आहे ओपन करून ठेवूनच कट करणार आहे. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीनेच करा. अशा पद्धतीने केले तर आरीवर्क जे ब्लाऊज आहे ते सेंटरला बरोबर येणार आहे आणि बाही चुकणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला अस्तरची जी बाही कटिंग करतो आपण ते असं ओपन करायचं, ठेवून घ्यायचं आणि कट करायचं. साईडला जास्त कापड असलं तर चांगलंच, आणि नाही तर नंतर तुम्हाला तिथं जॉईन करावं लागेल मेन कपड्याला. अशा पद्धतीने कट करून घ्यायचे, आणि बाईला साईडला कमी पडत असेल तर आपल्याला नंतर जॉईन करून घ्यायचे. तर बघा हे सगळे पार्ट, आणि आपले आता राहिला आपलं क्रॉस पट्टी. इथे क्रॉस पट्टी काढायला सुद्धा आपल्याला मेन पीस जे आहे ते डबल करायचं, आणि त्याच्यानंतर आपल्याला पट्टी ठेवून कटिंग करून घ्यायचं आहे, जेणेकरून दोन आपल्याला क्रॉस पट्ट्या मिळतील.
तर अशा पद्धतीने तुम्ही आरीवर्कचं ब्लाऊज सहज कटिंग करू शकता. काही अवघड नाही आहे आरीवर्क ब्लाऊजची कटिंग करायला. पुढचा क्रॉस पट्टी आणि बाही. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्टेप बाय स्टेप आरीवर्क ब्लाऊजचे पार्ट ठेवून कसे कट करायचे ते सांगितलेले आहे. तर आजचा व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.